आता उद्या महादेव मुंडे यांचं कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार आहेत। या भेटीदरम्यान मुंडे कुटुंबीय आपली सगळी कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत। मुंडे कुटुंबीय मुंबईसाठी रवाना झाले। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे कुटुंबियांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून मुंडे यांच्या कुटुंबियांना उद्या मुंबई इथं भेटीसाठी बोलावलेलं आहे। याआधी महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर 2 वेळेस आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्यानंतर परळी इथं भर पावसात रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं होतं। दरम्यान महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी मार्फत करावा अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत। 3 दिवसाखाली मी दादांना भेटायला गेलते, त्यावेळेस दादांनी ओएसडींना त्यांच्या फोन लावला होता की ह्या कुटुंबाला भेटण्याचा टाइम द्या। मग आता रात्री माझ्या भावाला फोन केला ओएसडींनी की तुम्हाला साहेबांनी गुरुवारी 11 वाजताचा टाइम दिलेला आहे आणि आम्ही एवढंच मुख्यमंत्री साहेबांना म्हणणार की आम्हाला न्याय पाहिजे आणि ह्या केसमध्ये आता 21 महिने उलटून गेलेत, त्यासाठी तात्काळ एसआयटी आणि सीआयडीची मागणी आम्ही त्यांना करणार आहोत। आमच्या म्हणण्याप्रमाणे साबळे सर आणि पंकज कुमावत सर या दोघांची नियुक्ती आम्ही सरांकडून मागून घेणार आहोत। तर महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात आता तपासाला पुन्हा